बाप सुभाष तोमार याने पोलीस ठाण्यात त्याचा एकुलता एक मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली। 2 दिवसांनी बापानेच पोलिसांना मुलाचा मृतदेह सापडल्याचे सांगितले। मुलावर वन्य प्राण्यांनी हल्ला केला असावा असा संशय देखील बापाने व्यक्त करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हा खून असल्याचे हेरले होते। पोस्टमार्टम अहवालात उघड झाले की सौरभच्या डोक्यात धारदार शस्त्राने सलग आणि अत्यंत जोरात वार करण्यात आले होते। वाराच्या ताकदीने त्याचे डोकं फाटलं होतं आणि जागीच त्याचा मृत्यू झाला होता। अशा निर्दयी हत्या एखाद्या किरकोळ भांडणातून होत नाही, त्यामुळे पोलिसांपुढे सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला, सौरभला इतक्या निर्दयीपणे कोण मारू शकतं? अचानक सौरभची बायको पोलीस ठाण्यात आली आणि तिने थेट आपल्या सासरेवर म्हणजे सुभाष तोमर याच्यावरच नवऱ्याच्या हत्येचा आरोप केला। पोलिसांना देखील सुरुवातीला समजत नव्हतं की एक तरुणी आपल्या सासऱ्यावर एवढा भयंकर आरोप का करेल। एखादा बाप आपल्या एकुलत्या एक मुलाला का मारेल? पण तिच्या जबाबानंतर मात्र संशयाचा काटा थेट सुभाषकडे वळला। पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू केली। सुभाषच्या वागण्यात अनेक विसंगती आणि टाळाटाळ जाणवू लागली। अखेर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं। या चौकशीत सुभाषने जे सांगितलं ते ऐकून पोलीस अधिकारी देखील निशब्द झाले। 60 वर्षाच्या म्हाताऱ्या वयोवृद्ध सुभाष तोमर त्याच्या चेहऱ्यावर साधेपणाचा आणि भोळेपणाचा आव होता। त्याने थंडपणे कबूल केलं की त्यानेच आपल्या एकुलत्या एक 30 वर्षाच्या मुलाला मारून टाकलं। बापानेच आपल्या मुलाचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। नांगला हे एक छोटे गाव होते। या गावात सुभाष तोमर हा 60 गाठलेला शेतकरी राहत होता। त्याचा मुलगा सौरभ हा वयात आला तेव्हा त्याच्या लग्नासाठी स्थळ शोधणे सुरू झाले। सुभाषच्या बायकोचे निधन झाल्याने सून आणली तरच घराला घरपण येणार होते, त्यामुळे त्याने खटपट केली। पै पाहुण्यांच्या ओळखीने सौरभचे लग्न जमवले। सौरभ मेहनती तरुण होता। शेतीत राबून आणि पूरक व्यवसाय करून तो चांगली कमाई करत होता, त्यामुळे त्याचे लग्न जमले आणि एक सुंदर तरुणीशी त्याचा रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला। 4 चौघीत उठून दिसणारी नवतरुणी त्याची बायको बनून घरात आली। लग्नानंतर काही महिने घरात साधारण आनंदी समाधानी होते। नवविवाहित जोडपं त्यांच्या छोट्या जगात रमलं होतं। घरात सून आल्याने सुभाष देखील समाधानी होता। आता त्याच्या मुलाचा संसार सुरू झाला होता। तसेच या वयात त्याची काळजी घेणारे कुणीतरी घरी आले होते। सौरभच्या बायकोच्या नजरेत तिच्या सासऱ्याबद्दल फक्त आदर होता। सासरा म्हातारा होता, घरात एकटाच होता आणि त्याचा मुलगा सौरभ दिवसभर शेतात होता, त्यामुळे ती सासऱ्याची काळजी घेत होती, त्याला हवे नको ते पाहत होती। घरात ती आणि सासरा दोघेच दिवसभर असायचे, त्यामुळे तिचा वावर सहज होता। तिच्या या मोकळ्या वागण्याने सासरा सुभाष मात्र तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला। त्याची नजर आता लेकी समान सुनेच्या शरीरावरून फिरू लागली होती। तिचे कवळे शरीर तो न्याहाळू लागला। त्याच्या मनात आता वासना फेर धरू लागली। वयाची 60 पार केली असली तरी सुनेच्या जवानीने त्याची बुद्धी गाण पडली होती। तो आता कायमच तिच्या मागे पुढे फिरू लागला। एखादी वस्तू काढून देणे, जास्त बोलणे, आवश्यक नसलेली काळजी दाखवणे। सुरुवातीला सुनेला ही वागणूक केवळ एका म्हाताऱ्या युक्तीकडून मिळणारी मदत वाटत होती, पण हळूहळू सासऱ्याची नजर बदलत आहे हे तिच्या लक्षात आले। ती जाताना उभी राहताना त्याची नजर तिच्या शरीराकडे असते। तो आदाशी नजरेने तिच्याकडे पाहतो हे लक्षात आल्याने ती घाबरली होती, पण घर मोडण्याची भीती नवऱ्याला सांगितल्यास काय होईल या चिंतेने ती गप्प बसली होती। पावसाचे दिवस होते। शेतात कामासाठी गेलेला सौरभ तिथेच अडकला होता। तर मोठा पाऊस येईल या भीतीने सून कपडे आत घेत होती। त्यावेळी सासरा सुभाषने तिच्याकडे मदत करण्याच्या बहाण्याने तिचा हात धरला, पण तो सोडलाच नाही। ती दचकली, पण त्याने तिचा हात दाबून धरला होता। आता ती समजून चुकली होती की सासऱ्याच्या मनात काय खेळ सुरू होता, पण आता कोणाला सांगायचे हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता। कारण तिला सासू नव्हती, परक्या कोणाला सांगावे तर तिचीच बदनामी झाली असती। ती कोड्यात पडल्याचा गैरफायदा घेत सुभाष एक एक डाव टाकत होता। सौरभ तुझी काळजी घेत नाही, तू दिवसभर एकटी राहते, मला तर तुझी खूप चिंता वाटते, असे बोलत तो तिच्यासोबत जवळीक साधत होता।
त्याने दाखवलेल्या आपुलकीने तिलाही त्याच्याबद्दल आता जवळीक वाटू लागली. आता दोघांचे एकमेकांशी बोलणे वाढले. कामाच्या व्यापात अडकलेल्या नवऱ्यापेक्षा गप्पा मारत बसणारा सासरा तिला आवडू लागला. ती त्याच्यामध्ये गुंतू लागली. तिचे आता सौरभसोबत लहान सहान कारणातून वाद होऊ लागले होते. एके रात्री घरात वाद झाला आणि सौरभ रागाने बाहेर निघून गेला. ती चिडली. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. ती रडत असल्याचा गैरफायदा घेत सुभाष तिच्या जवळ जाऊन बसला. धीर देण्याच्या नावाखाली तो तिच्या अगदी जवळ बसला. ती एकटी होती, घाबरलेली होती. तो तिला समजावत तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. ती काही न बोलता रडत होती. त्याने तिच्या गालावरून हात फिरवत तिला जवळ घेतले आणि तिच्या ओठाला ओठ लावले. ती दचकली, मागे सरकू लागली, पण त्याची पकड मजबूत होती. त्याने दाबून धरून तिचे ओठ जोरात चुंबण्यास सुरुवात केली. तिचा विरोध वाढत होता तसा त्याचा जोर वाढत होता. त्याचे हात तिच्या कोवळ्या शरीराचे मर्दन करू लागले. पावसाळी कारोख्या रात्री घरात धाकात ठेवणाऱ्या वृद्धानेच नात्याला कलंक फासला होता. तिचे काही चालले नाही. ती गप्प राहिल्याची संधी त्याने साधली. तिचे कोवळे शरीर पूर्ण नग्न अवस्थेत त्याच्या समोर होते. तो आदाशासारखा तिच्यावर तुटून पडला. तिच्या नाजूक शरीराला तो रगडू लागला. नात्याला काळीमा फासत मनमुराद शरीर सुखाचा आनंद लुटला. एकदा साऱ्या मर्यादा ओलांडल्यानंतर मग कशाचे भान त्याला राहिले नाही. त्या दोघांचा रिकामा वेळ भरपूर होता आणि त्याच्या मनात वासनेची आग होती. साहजिकच संधी मिळेल तेव्हा त्या दोघांमध्ये कामुक चाळे सुरू व्हायचे. त्यांचा हा खेळ घरातच चोरीचुपे सुरू असला तरी तो इतर कोणाच्या नजरेत येणारच नाही असे कसे होईल. शेतावरच दुपारचं ऊन अनपेक्षितपणे बोचत होतं. शेतात सौरभ फेरफटका मारत होता, पण त्याच्या मनात काहीतरी अस्वस्थता होती. काही आठवड्यापासून घरातलं वातावरण विचित्र वाटणारं झालं होतं. बायकोचं शांत राहणं, वडिलांचं वारंवार चिडचिड करणं आणि दोघांमध्ये होणारी इशारीबाजी सौरभच्या डोळ्यांनी पाहिली होती. त्याच्या मनात आलेले विचार खोटे असावेत असे त्याला वाटत होते, पण त्याला सगळं खटकत होतं. त्यामुळे तो त्या दोघांना कापील ठेवून अचानकपणे घरात शिरला आणि त्याच्या पोटात गोळात आला. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्याची बायको आणि त्याचा बाप नग्न अवस्थेत एकमेकांना भिडले होते. दोघे समागमात रंगले होते. हे पाहून सौरभ कोसळला. त्याच्या मनात एकाच वेळी राग, घृणा आणि अविश्वासाचं वादळ उसळलं. घर, कुटुंब, संस्कार सगळे एका क्षणात मोडून पडलं. घरात शांतता पसरली. कसेबसे कपडे सावरत सुभाष घरातून पसार झाला तर ती रडत बसली. त्या रात्री सौरभने रडत असलेल्या बायकोला विचारलं, हे किती काळ चाललंय? तिने चेहरा झाकत फक्त एवढंच म्हटलं, मी नाही बोलू शकत. त्यांची मला भीती वाटते. संसार मोडेल याचीही मला भीती होती. तुला जेव्हा समजेल तेव्हा तूच हे सगळं थांबवशील असं मला वाटत होतं. सौरभ समजायचे ते समजून गेला. तिने विरोध केला असता, तक्रार केली असती तर तिचीच बदनामी झाली असती. तिच्यावर कुणी विश्वास ठेवला नसता. आता सौरभनेच पाहिले होते. त्याने ठरवले की आता हा सारा प्रकार थांबवायचा. त्याने वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण सुभाषच्या डोळ्यात तेव्हा एक वेडी चमक होती. जणू कुणीतरी त्याच्याकडून काहीतरी चोरून नेईल असे त्याला वाटत होते. त्याला कोणत्याही परिस्थितीत सून हवीच होती. तो आपल्या मुलाला तिरस्काराने म्हणाला, तू आमच्यामध्ये पडू नको, मी तुला सुखात ठेवतो. त्याचा मुलगा म्हणाला, हे पाप आहे. सौरभचा आवाज त्या दिवशी पहिल्यांदाच घरभर दुमदुमला होता. तणाव वाढत गेला आणि मग आली 12 नोव्हेंबरची दुपार. 2 वाजून गेले होते. सौरभला शेतात बोलविणारा वडिलांचा आवाज त्याला काहीसा विचित्र वाटला. तो तरीही गेला. आपल्याच वडिलांनी बोलावलं यात संशय का असावा या विचाराने तो बिनधास्तपणे शेतात गेला. पण त्याने केलेला विचार चुकीचा होता हे समजण्याआधीच गोळीचा आवाज घुमला. त्याने शेतात पाऊल टाकताच वडिलांच्या हातातली बंदूक चमकली आणि गोळीचा आवाज दणाणून गेला. सुदैवाने नेम चुकला, गोळी चुकली. पण सौरभ काही क्षणासाठी थिजून उभा राहिला. बाबा, तुम्ही मला गोळी मारली, इतकंच त्याच्या तोंडातून निघालं. पण बाप सुभाषने उत्तर दिलं नाही. त्याने फावडा उचलला आणि तो सौरभच्या दिशेने सरसावला. सौरभ भीतीने मागे सरकला, पण काही समजण्याआधीच पहिला वार त्याच्या कपाळावर बसला. बाप वासनेने पेटला होता. त्याचं आडसर ठरलेल्या मुलालाही तो जिवंत ठेवणार नव्हता. वारामागून वार तो करत होता. आजूबाजूला फक्त शेतातील शांत हवा कापत त्याने किंकाळी पसरली आणि त्याने जीव सोडला. त्याची हालचाल थांबली तसा सुभाषचा हात थांबला.
आपल्या मुलाला ठार मारून सुभाषने थंडपणे मृतदेहाकडे पाहिले. आता त्याच्या वासनेत कोणाचाच आडसर उरला नव्हता. तो शांतपणे घराकडे चालू लागला. जणू काही घडलंच नाही असा तो वागत होता. पण पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला अटक केली. आता सध्या तो जेलमध्ये आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.